लाइफ सायन्स लिमिटेड, पार्टनरिंग फॉर लाइफ. हॅलो, मी डॉक्टर संवेदना दानेश. माझ्या क्लिनिकचं नाव आहे डॉक्टर दानेश कार्डिओलॉजी आणि कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक, बानेर. मी आज एका टॉपिकवर बोलणार आहे. जे टिप्स जे आपण उन्हाळ्यात स्किनला प्रोटेक्शन देण्यासाठी काही जे युजफुल टिप्स आहेत ते तुम्ही फॉलो करणं किती महत्त्वाचं आहे या उन्हाळ्यात. त्याच्यासाठी मी तुम्हाला 4 ते 5 गोष्टी सांगणार आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सनस्क्रीन हा आपल्या ॲक्च्युली ओव्हरऑल सीझनसाठीच पण उन्हाळ्यासाठी फार महत्त्वाचा आहे की जे सनस्क्रीन लावूनच आपण बाहेर पडायचं आहे. आणि मेन म्हणजे सनस्क्रीन एव्हरी 2 आवर्स म्हणजे दर 2 तासाला आपल्याला सनस्क्रीन लावून म्हणजे मिनिमम SPF 30 आणि SPF 50 हेच सनस्क्रीन लावून बाहेर पडायचं आहे तुम्हाला. कारण आजकाल उन्हाळ्यामुळे 40 to 42 डिग्री सेल्सिअस ऊन असल्यामुळे आपल्याला सन डॅमेज हा एक प्रकार फार मोठा उद्भवत आहे. त्याच्यामुळे स्किनचं टोन किंवा स्किनचं अनइवन स्किन टोन, स्किनचे ब्रेकआउट्स, पिगमेंटेशन या सगळ्या गोष्टी जर आपल्याला अवॉइड करायच्या असतील तर सनस्क्रीन हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे जो आपल्याला आपल्या स्किन डॅमेजपासून आपल्याला वाचवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं हायड्रेशन म्हणजे आपण 3 ते 4 लिटर उन्हाळ्यात पाणी पिलंच पाहिजे. हे हायड्रेशन आपल्या बॉडीमध्ये आपल्या स्किनला फार महत्त्वाचं काम करतं. स्किनला ताजेतवाने ठेवणं, एक टवटवीतपणा ठेवणं, त्याच्यानंतर ड्रायनेस कमी करणं स्किनचं, याच्यासाठी हायड्रेशन फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही जे आपले डाएट रिच फूड जे वॉटर बेस्ड असतात जसं कुकुंबर आहे, वॉटरमेलन आहे, ह्या गोष्टीवर भर दिला पाहिजे. आणि स्पायसी फूड, फ्राईड फूड्स, त्याच्यानंतर तुमचे डेअरी प्रॉडक्ट्स हे कमी करून जास्तीत जास्त लाईटर फूडवर तुम्हाला तुमचा फूड एन्करेज केलं पाहिजे. ऑइली स्किनचा आपण मेंटेनन्स कसा ठेवायचा आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. त्याच्यासाठी नॉन कोमेडोजेनिक मॉइश्चरायझर, नॉन कोमेडोजेनिक फेस वॉश ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण कोमेडोजेनिक फेस वॉश किंवा कोमेडोजेनिक जे बाजारात आज मिळतात, कोमेडोजेनिक मॉइश्चरायझरसुद्धा त्याच्याने ॲक्नी ब्रेकआउट्स येण्याची शक्यता फार असते. त्यानंतर ॲक्नी ब्रेकआउट्स नंतर त्याचे पिगमेंटेशन, त्याच्यानंतर अनइवन स्किन टोन, याच्यामुळे आम्ही नेहमी मेडिकेटेड नॉन कोमेडोजेनिक सनस्क्रीन, नॉन कोमेडोजेनिक मॉइश्चरायझर आणि नॉन कोमेडोजेनिक फेस वॉश याचा जास्तीत जास्त वापर तुम्ही करावा असं आम्ही सांगतो. दुसरी गोष्ट, उन्हात जाताना नेहमी तुम्हाला सनग्लासेस, तुमची हॅट, तुमचा स्कार्फ जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही सनस्क्रीन लावून त्याच्यावरही तुम्ही प्रोटेक्शन दिलं पाहिजे. कारण आपण सनस्क्रीन फुल 100% तुम्हाला रिझल्ट देईल असं नाही, पण त्याच्यावरही तुम्हाला थोडंसं प्रोटेक्शन जरुरी आहे. आता दुसरी गोष्ट, जर समजा तुम्हाला स्किन डॅमेज झालाच आहे तर त्याचं तुम्ही काय करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन C मेडिकेटेड अर्थातच डॉक्टरांकडे जाऊन, डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन व्हिटॅमिन Cचे सिरम्स आहेत जे तुम्हाला स्किन डॅमेजपासून जे वाचवतात किंवा पोल्युशनमुळे जे स्किन डॅमेज झालेली आहे तर हे सगळं रिव्हर्स करण्याचं काम व्हिटॅमिन C करतं. तर हे तुम्हाला आम्ही मेडिकेटेड थ्रू व्हिटॅमिन Cचे सिरम्स किंवा व्हिटॅमिन Cचे जे प्रोसिजर्स आहेत ते तुम्हाला तुमच्यासाठी आम्ही व्हिटॅमिन C सिरम हे आपल्याला युजफुल आहे. पहिली गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला स्किन डॅमेज झाला आहे तर त्याच्यासाठी तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडे भेट देणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटतं आहे की नाही थोडासाच आहे, तुम्हाला जस्ट टॅनिंग झाली आहे, तर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे नॉन कोमेडोजेनिक फेस वॉश, त्याच्यानंतर नॉन कोमेडोजेनिक मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन हे जर रुटीनली तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ फॉलो केलं तर तुमचा जो स्किन टोन आहे तो पूर्णपणे व्यवस्थित राहू शकतो. हां, जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला ॲक्नी ब्रेकआउट्स आले किंवा त्याच्यानंतर तुम्हाला पिगमेंटेशन झालं आहे किंवा वांगसारखं पिक्चर तुम्हाला आलेलं आहे पण ते जास्त वाढू नये त्याच्यासाठी तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टच्या जवळच्या डर्मॅटॉलॉजिस्टचं भेट देणं फार आवश्यक आहे. तसंच तुम्हाला ते गायडन्स देतील की तुम्हाला एक क्रीमनी बरं वाटेल किंवा काही प्रोसिजर्स पण असतात की जे तुमचं पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करतील. तर मी आहे डॉक्टर संवेदना दानेश. तर मी नेहमी सांगेल की तुम्ही तुमचं उन्हापासून प्रोटेक्ट राहण्यासाठी जास्तीत जास्त सनस्क्रीनचा वापर करावा, हायड्रेशन मेंटेन करावं, लाईटर फूड्स घ्यावे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर पिगमेंटेशन, ॲक्नी ब्रेकआउट्स किंवा मिलाझ्मासारखे असे कंडिशन्स असतील तर जरूर मला व्हिजिट द्या. मी तुमची ट्रीटमेंट करण्यासाठी नेहमी तत्पर आहे. थँक्यू. धन्यवाद.